नमस्कार, मी दीपा अध्ये, आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण नवरात्रीनिमित्त खास असलेल्या या कार्यक्रमामध्ये महाराणी ताराराणी भोसले यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। महाराणी ताराराणी भोसले या मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक शूर आणि कर्तबगार राणी होत्या। त्या छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी असून राजाराम महाराजांच्या निधनानंतर इसवी सन 1700 ते 1708 ह्या काळात त्यांनी मराठा साम्राज्याच्या रिजेंट म्हणून मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले। त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध मराठा प्रतिकाराची ज्योत पेटवून धरली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। ताराबाईंचा जन्म इसवी सन 1675 मध्ये तोरणा येथे झाला। त्यांचे वडील हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते। ताराबाई बालपणापासूनच हुशार आणि धाडसी होत्या। त्यांना लष्करी प्रशिक्षणही देण्यात आले होते। तसेच त्यांना राजकारण, राज्यशास्त्र आणि नीतिशास्त्राचे शिक्षणही देण्यात आले। हंबीरराव मोहिते यांनी ताराबाईंना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे दिले आणि राजकारणामध्ये तरबेज केले। इसवी सन 1682 मध्ये 8 वर्षांच्या असताना ताराबाईंचा विवाह राजाराम महाराजांशी झाला। 25 मार्च 1689 या दिवशी मुघलांनी रायगडावर वेढा घालून राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले। या कठीण परिस्थितीत महाराणी ताराबाईंनी धाडसी भूमिका बजावली आणि मराठी साम्राज्याचा ध्वज उंचावून धरला। त्यांनी मराठी सैन्याला प्रेरणा दिली आणि स्वराज्याचा लढा सुरू ठेवण्याचा आग्रह केला। राजाराम महाराजांच्या निधनानंतर ताराबाईंनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली। त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मराठा सरदारांना एकत्रित ठेवून मुघल फौजांचा पराभव केला। मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी मुघली मुलखांवर स्वारी करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा केली आणि मराठी साम्राज्य मजबूत केले। ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना केली। सरसेनापती संताजी आणि धनाजी यांना सोबत घेऊन त्यांनी मुघलांना पराभवाचा सामना करायला भाग पाडले। जेव्हा ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याला तोंड देत होत्या तेव्हा त्यांचे वय फक्त 24-25 वर्षांचे होते। त्यांनी औरंगजेबासारख्या हुशार, क्रूर आणि कपटी सम्राटाशी सलग 7.5 वर्षे लढा दिला। इसवी सन 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराज हेच खरे तर वारसदार होते, परंतु ते लहान व मुघलांच्या कैदेत होते। म्हणून ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी द्वितीय ह्याला गादीवर बसवला आणि त्याच्या वतीने राज्यकारभार बघू लागल्या। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांनी शाहू महाराजांची सुटका केली। त्यामुळे महाराष्ट्रात वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला। खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे ताराबाईंचे समर्थक शाहूंच्या बाजूला गेले। शाहूंनी ताराबाई व शिवाजी द्वितीय यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले। इसवी सन 1707 मध्ये खेड येथे झालेल्या लढाईत शाहूंचा विजय झाला आणि त्यांनी
साताऱ्याला गादी स्थापन केली. ताराबाईंनी कोल्हापूरला वेगळी गादी स्थापन केली. इसवी सन 1714 ताराबाईंना पदच्युत करून संभाजी द्वितीय यांना गादीवर बसवले. इसवी सन 1730 ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यातील वाद मिटले आणि महाराणी ताराबाई साताऱ्यात निवासाला गेल्या. इसवी सन 1740च्या दशकात ताराबाई आणि पेशवा बालाजी बाजीराव यांच्यात वाद झाला आणि ताराबाईंनी राजाराम द्वितीय याला कारागृहात टाकले. बालाजी बाजीरावने ताराबाईंना पराभूत करून राजाराम द्वितीयची सुटका केली. शेवटी ताराबाईंनी बालाजी बाजीरावसोबत तह केला आणि शेवटचे दिवस साताऱ्यामध्ये घालवले. इसवी सन 1761 86 वर्षांच्या वयात ताराबाईंचे निधन झाले. पण शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्वातंत्र्यासाठी झगडत राहिल्या. त्या काळात स्त्रिया राजकारणात उतरत नसत, त्यामुळे त्यांचे हे काम फार मोठे होते. त्यांनी पुरुषांच्या बरोबर युद्धात भाग घेतला, सैन्याचे नेतृत्व केले आणि मोठा पराक्रम दाखवला. त्यांच्यावर सर्वांनीच विश्वास ठेवला. त्यांच्यामुळे मराठ्यांनी मुघलांच्या विरोधात 27 वर्ष लढाई दिली आणि त्यामुळे मराठ्यांचे साम्राज्य जिवंत राहिले. ताराराणींनी मराठा सत्तेला एकत्र ठेवून मुघल सत्तेला कडवी झुंज दिली. त्यांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि रणनीती यांमुळे त्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात. अशा ह्या इतिहासातील एक आदर्श स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या ताराराणींना माझा मानाचा मुजरा.